ऐकलत का? पहिल्यांदा आपल्या मनासारखी घोषणा झाली. ते म्हणतात सोनं खरेदी करू नका. सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सोनं हा शब्द उच्चारायला पण भीती वाटते. पण आता निमित्त मिळालंय. त्यांनी सांगितलंय म्हणून सोनं घेत नाही. नाहीतर आम्ही रोजच जात असतो बाजारात पिशव्या घेऊन सोनं खरेदी करायला. ते म्हणतायत परदेश प्रवास करू नका. सध्या ना खर्च इतका वाढलाय ना की गावी जायचं म्हटलं ना तरी शिल्लक उरत नाही. पण आता निमित्त मिळालंय. त्यांनी सांगितलंय म्हणून जात नाही. नाहीतर मुलांच्या सुट्ट्या सुरूच आहेत, आम्ही जाणार होतो फॉरेन ट्रिपला. ते म्हणतायत गाड्यांचा वापर कमी करा. सध्या एसटी, बस, ट्रेन या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जो काय बोजवारा उडालाय त्यांनी बाहेर पडायलाही पोटात गोळा येतो. पण आता ते निमित्त झालंय. त्यांनी सांगितलंय म्हणून जात नाही. नाहीतर आम्ही तर बाहेर पडतच असतो गाड्यांचे ताफेच्या ताफे घेऊन सहज फेरफटका मारायला. ते म्हणतायत तेलाचा वापर कमी करा. तेल काय, तूप, मीठ, साखर, भाज्या, फळं सगळ्यांचेच भाव गगनाला भिडले. LPG गॅस तर मिळतच नाहीये. पण आता तर निमित्त झालंय. त्यांनी सांगितलंय म्हणून वापरत नाही. नाहीतर तेला तुपाच्या विहिरी आहेत आमच्या परसात. काय थट्टा मांडलीये राव. हे म्हणजे ना देशभक्ती, देशहितासाठी त्याग असे मोठमोठे शब्द वापरून स्वतःचं नाकर्तेपण लपवायचं आणि स्वतः फक्त गप्पा मारायच्या आणि खापर जनसामान्याच्या माथी फोडायचं. असो आपल्याला काय असं म्हणत गप्प बसायचं. नाहीतर आपण नेहमी तेच करतो. पूर्वी टीका तरी व्हायच्या, पण आता मूग गिळून गप्प बसणं पसंत करतो. या व्हिडिओला शेअर करा, नाहीतर दुर्लक्षित करा, पण शांतपणे ऐका आणि थोडा विचार करा. नाहीतर त्यांनी सांगितलंय म्हणून करायचं या विचारातच फसाल आणि विचार करायचा सर्वांचा स्वतःचा मूलभूत हक्क देखील गमवून बसाल.